नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मी मेथी मटर मलाई ही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी करते आहे. गॅस चालू केला आहे, पातेले ठेवले, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली आहे आणि 2 वाटी मटार मी त्यात घालून घेते आहे. वाफवून घेणार आहे. त्याच्यावर झाकण ठेवले. 5 मिनटानंतर पाणी उकळायला लागले, मटार वाफवून झाले आहेत. गॅस बंद केला आहे आणि परत त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते, म्हणजे वाफेवर मटार मुरतील. मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 3 मोठे कांदे मी चिरून घेतले ते घालते आहे. 1 इंच आल्याचा तुकडा बारीक करून घातलेला आहे. 1 हिरवी मिरची घातलेली आहे. आणखीन छोटी वाटी आहे जी भरून काजू घेतलेले ते मी घालते आहे. या सर्वांची मी पेस्ट करून घेणार आहे. काजू कांदा ही पेस्ट आपली तयार झाली आहे. या पेस्टमुळं आपल्या भाजीला चव अतिशय उत्तम येणार आहे. वाफवलेले मटार मी गाळणीतून काढते आहे. पाणी निथळून घेते आहे. हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे. या भाजीला वापरायचं किंवा व्हेजिटेबल स्टॉक म्हणून वापरायचं आहे. गॅस चालू केला आहे. कढी तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. 2 वाट्या मेथी जी घेतली होती ती मी चिरलेली आहे, ती कढईत घालते आहे आणि परतून घेते आहे. मेथीची भाजी पटकन शिजते. तुम्ही ती कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता. वाफवलेले मटार मी थंड पाण्यात घालून घेते आहे, म्हणजे त्यांचा हिरवेपणा, रंग हिरवा तसाच राहतो. मेथीची भाजी आपली परतून झाली आहे, शिजून झालेली आहे. ती मी एका छोट्या ताटलीत काढून घेते आहे. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे. 1 चमचा जिरं घालते आहे. जिरं फुललं आहे. 2 ते 3 तमालपत्राची पानं घालते आहे. फोडणी ढवळून घेते आहे, त्यामुळे जिरं आणि तमालपत्र याचा सुगंध सुटलेला आहे. काजू आणि कांदा ह्याची पेस्ट घालून घेते आहे आणि ती ढवळून घेते आहे. आपण कांदा कच्चा वापरला होता, त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे. 1 मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिक्सर धुवून घेतलेलं पाणी घालते आहे. मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आता ह्या पेस्टमधला कच्चेपणा कमी होईल. ती जसजशी शिजेल तसतसा तिचा रंग पण बदलेल आणि तेल सुटायला लागेल, आकार कमी होईल. हे बघा, रंग तिचा पिवळसर गुलाबी असं झालेला आहे. आता या पेस्टमध्ये मी वाफवलेले मटार घालून घेते आहे. मटार पण हिरवेगार छान राहिले आहेत. शिजवलेली मेथी घालून घेते आहे आणि सगळं मिश्रण एकत्र करते आहे. मटार म्हणजे प्रोटीनचा खजिना असतो आणि मेथी ही डायबिटीजसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन एकदा तरी थंडीमध्ये करून खावाच. चवीप्रमाणे मीठ घातले. 1 चमचा किचन किंग मसाला घातला आहे. तुम्ही गरम मसाला पण घालू शकता. 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि थोडंसं मटार वाफवलेलं पाणी घातलं आहे. तुम्ही इथं त्याच्याऐवजी दूध पण वापरू शकता. अर्धी वाटी घट्ट असं साय आहे, मलाई आहे, ती मी घालून घेते आहे. मलईमुळं आपल्या भाजीला एकदम रिचनेस येणार आहे. चव तर अप्रतिम येणार आहे. भाजीचा रंग फार सुंदर आलेला आहे. हिरवी मेथी दिसते आहे, मटार दिसत आहेत. आणखीन क्रीममुळं आपली ग्रेव्ही व्हाईट रंगाची झालेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी मी चोळून हातावर भाजीत घालते आहे. कसुरी मेथीमुळं भाजीचा स्वाद आणखीन मस्त होणार आहे. आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे. तिला आता एक उकळी फुटू द्यायची आहे. मेथीचा सुगंध पसरलेला आहे.
आपली भाजी उकळलेली आहे. आता हॉटेलच्या स्वादासारखी भाजी तुम्ही घरच्या घरी थोडक्यात करू शकता. भाजी मी बाऊलमध्ये काढून घेते आहे. तिची तुम्ही कन्सिस्टन्सी बघा. मटार दिसत आहेत, हिरवी मेथी दिसते आहे आणि ग्रेव्ही तर खूपच सुंदर आलेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा, त्याची मी वाट बघत असते. आमच्या या चॅनलवर मेथीची पातळ भाजी, मेथीचे वडे या रेसिपी पण आहेत, त्या पण तुम्ही नक्कीच बघा. परत अशाच नवनवीन थंडी स्पेशल पदार्थांची रेसिपी घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.